पुण्याची आहे। पुणे मनपाची शुक्रवारी सर्वसाधारण सभा फार गाजली आहे। बांधकाम व्यावसायिकांकडून पाण्याची वसुली करावी, पुण्यात नगरसेवकांनी ही मागणी केलेली आहे। समाधानकारक उत्तर मिळण्याकरताच आज प्रश्न उपस्थित केला होता आणि त्या उत्तरामध्ये असं लक्षात आले की पुणे महानगरपालिके ज्या वेळेला एखाद्या गृहसंकुलाला एखाद्या बिल्डिंगला परवानगी देते त्यावेळेला परवानगी देत असताना ॲफिडेविट घेतलेलं असतं। फ्लॅट धारकांना मी पाणी पुरवठा करीन अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी ॲफिडेविट दिलेलं असतं, पण त्या प्रतिज्ञापत्राचं ते पुढील काळामध्ये पालन करत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाहक फ्लॅट धारकांना नागरिकांना त्या बिलं भरावं लागतात, जी एकतर जी जबाबदारी पुणे महानगरपालिकेची किंवा त्या विकसकाची आहे आणि लाखो रुपयाची बिलं त्या ठिकाणी नागरिकांना भरावे लागतात। त्याच्यामुळे हा अन्याय आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी महोत्सव गोदा ते नर्मदा यात्रेला आज चौंडी इथून सुरुवात होतीये। सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार। साताऱ्यामध्ये विधान परिषदेकरता कुणाला संधी मिळणार, इच्छुकांची भाऊगर्दी दिसते। अर्थात निर्णय दिल्लीचाच असेल, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी स्पष्टच केलंय। संघटनेकरता काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल असं देखील शिवेंद्रराजे भोसले स्पष्ट करतायत। पाहूया। फडणवीस साहेब आणि दिल्लीतले आपले जे नेते मंडळी आहेत हे कुणाला उमेदवारी द्यायची काय, कारण संपूर्ण महाराष्ट्र शेवटी आपला जिल्हा एकटा नाही, महाराष्ट्रातनं सगळेच वेगवेगळ्या भागातनं वेगवेगळ्या जिल्ह्यातनं इच्छुक आहेत। पुणे असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, कोकण असेल किंवा बाकीचे सगळेच इच्छुक आहेत। त्यामुळं शेवटी आता त्यातनं कुणालाही देतात, पण एवढं तरी आहे की मी सांगू शकतो किंवा अगदी सर्व जे इच्छुक आहेत त्यांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीमध्ये जो कार्यकर्ता काम करत असतो, काम करत राहतो, त्याला संधी ही भाजपच्या माध्यमातून दिली जाते। 16 वर्षीय तरुण मुलीचे केस कापून टाकलेत। अमरावतीच्या वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना घडली आहे। मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा हा प्रताप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।